लिहितात फक्त. हा, या मोबाईलच नाही, सत्यानाश करा म्हणा 15 दिन जा. पर मानसिकताच घालवली ना राव नंदू बाबा. काय माहितीये का, मी मना कर ना कोणताही मनाच नो बटास ना आग्रह होता मना पाहुणा बहिणी म्हणे तू वृंदावन मा नाचच म्हणे देवस ना समोर आठे तूच तू ना दारमा देवना दरबार भर राहिले नाच म्हणे. मला बी त्यासनी सांगे सॉरी फॉर्म भरायला दिना, मी बी त्याच ना बरं सर फॉर्म भर दिना. मला माहितच नाही म्हणा विरोधक बी होता त्याने तंगड्या तरी उपटी दिनं मला. ज्यांच्यामध्ये नाचत होतो ते गोंधळी होते पण बाकी ना बाणट सुरूच नसले. बाईन माणूस ना अंतर बी समजत नाही. तो पोऱ्यान साडी नेसले बाईचा हात धरला महाराजांनी. ओ उलगेल बावर बाई नाही रे तो गोंधळीस म्हणा मुरली बनणारा पोऱ्याचे बर का. हा ही गोष्ट मनी होती मनीषीन टिमकी वाजाय नाही. बाकी नाच ना ते लपडा सापडेलवर बी दाबाय जातस विठ्ठल विठ्ठल. पण लोकेशने म्हणे मी आयराणी कीर्तन कार्य मनीषीन मला आयराणी मनासा म्हणी मना ना आवडस. लोकेशले ना वाय बारलेच ताई बाई अक्का म्हणान सवय पड जायला रस. हा जुना लोकेशने म्हणे खरा ना खोट आणि ते मी नाही म्हणा बहिणीस पण तुमले समजी घे विठ्ठल विठ्ठल. एखाद्या गरीबाची पोर एक्झाम्पल सांगतो लक्षपूर्वक काय का. एखादा गरीबनी पोर जर मामान गाव चालणी गई आणि मामानी जर आग्रह धरा बहीण तुल सुट्ट्या शेत 15 दिन राहाय जायतून मामीन तब्येत बरी नाही ती जर 15 दिन जास्त राही गई ना गली मा लगेच चिवचिव 1.5 महिना जाय पत्ता नाही कबली नाही राहणार होती त्या. अरे ती मामान गाव जाय रे ओ आप्पा. म्हणजे गरीब नाही राहिने का कधी बी टिमकी वाज देतस आणि मोठा नाही राहिने का नेंगे जायला बी लई येतस. मामान गाव जायला होते मावशींकडे जायला होते यालेच म्हणतात नक्कील बायजा म्हणणं विठ्ठल विठ्ठल. मी काना देशाचा आणि मला अपेक्षा जर काना देशाचा एखादा पोरगा महाराष्ट्रामध्ये नाव निघत असन तर या मग तुम्हाला बी स्वाभिमान शे का नाही. खानदेश ना पोऱ्या बटा महाराष्ट्रामध्ये नाव निघणार नाही तुम्हाला स्वाभिमान आहे ना. तुम्हाला देश ना पोऱ्या तुम्हाला परिसर ना पोऱ्या नाव निघणार ना तुम्हाला बी स्वाभिमान आहे ना. पण बाकी नाचले दुःखच लागस आणि दुःख लागस त्या का दुसरा राहतं का. तुम्ही जर का धूळ पिंपरी बंगला बांधतात मुंबईवाला फोन करता का रे बंगला का बांध राय ना. फोन करणारा कोण बोलणारा कोण राहतस आपला आपलाच राहतात बरोबर आहे की नाही. हा आपला आपलाच राहतस आणि तुमले सांगस दादा हमें तो अपनों ने लुटा गैरों में कहा दम था. आपलेच गद्दार असतात तू. अरे एखाद्या मुसलमानातल्या एखाद्या महाराजानं जर काय केलं ना त्या लगेच झाकतस. आणि आपला हिंदू काहीच तपास करतात नाही. कोणी व्हिडिओ टाका का गंदी पटक कमेंट्स करीन टाक देतस पण कमेंट्स करणारले सांगानी इच्छा आहे म्हणजे पूर्ण इतिहास माहिती पडाशिवाय कोणले चुकीनं ठरवू नका नाही तर न कळतच पाप कराय ना तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. तर ह्या कंपनीबद्दल सांगत असताना हे सांगत होतो जर माझ्या भारत देशाचा असेल तर तो माझा स्वाभिमान आहे आणि जर घ्यायचा असेल कोठे बी पैसा देशी वस्तू लेणी मग आपला जर फायदा वस असेल आपला माणूस ना आपला माणूस आपला फायद्यासाठी जर करस होईल तर त्या माणूस पण वस्तू लेवायला पाहिजे. बरोबर आहे ना बरोबर आहे ना. म्हणून या कंपनीचा आपल्याला बेनिफिट आहे. पैसा आपला पानच राहतील आणि फायदा बी आपलाच व्हावशे. शेतकरीसना फायद्यासाठी ही कंपनी काम करायनी. मी पहिलेच सांग स्वार्थ कोणच सुटेल नाही. कलियुग आहे कलियुगामध्ये जन्माला येतो त्याच्यासोबतच स्वार्थ आहे. पण स्वार्थ साधत असताना कंपनीतले सगळे कर्मचाऱ्यांना ही शिकवण आपल्या फायद्याच्या सोबत घेणाऱ्याचा सुद्धा तेवढाच फायदा झाला पाहिजे ही खासियत आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबार आहे ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे कोण जाडोनी संसार बैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे समाजाला समजावत असताना सांगत असताना सांगतात भैया जन्माला आलाय ना आलाय कशासाठी तर भगवंताच्या नामचिंतनासाठी. मग साधकांनी विचारावं का हो तुकोबार आहे आम्ही भगवंताच्या नामचिंतनासाठी जन्माला आलोत मग आम्ही संसार करतोय ते चुकीचं आहे का. अजिबात नाही. संसार हा चुकीचा नाही या कारण आमच्या संतांची ती पण शिकवण आहे संसारी असावे हसून नसावे. संसार करू नका असं नाही. संसारही करा
पर संसार करत असताना परमार्थाचा भगवंताचा विसर नाही पडला पाहिजे, परमार्थ कमी नाही झाला पाहिजे, असं तुकोबा यांचं मत आहे. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगेल, तुम्ही शेतात जातात ना, शेतात जाताना तुम्ही सकाळी मग बाकर बांधले जातात, बनवून कामले जातीस ते फडकामा बाकर किती बांधतास ताई? हा, जनतेनं बजेट प्रमाणे अर्धी एक, आपला बजेट मोठा राहणार 1.5 पावणे 2, म्हणजे जनतेनं ऐपत प्रमाणे आपले पक्क माहित राहत ना कोणती कोटी माहितीतला माल मावाशे असं. हा, जनतेनं बजेट प्रमाणे तुम्ही जर भाकरी एक घेतात, भाकरी एक घेतात आणि चट्टी किती घेता माया हो? 2.5 किलो पावणे 3 किलो. कितली भाकरी एका पर चटणी 1 चम्मच भर किंवा 2 चम्मच, बरोबर आहे ना? मग संसार आणि परमार्थ दोघं करायचे, पण दोघं करत असताना अंतर किती असलं पाहिजे? भाकरी सारखा परमार्थ आणि चटणी सारखा संसार केला पाहिजे, म्हणजे येणं सार्थक झालं. भाकरी सारखा परमार्थ आणि चटणी सारखा संसार केला पाहिजे, पण आपण उलट करून ठेवलंय. आपण काय केलं मग? आपण चटणी इथलाच परमार्थ कराय नव्हत आणि भाकरीतला संसार कराय नव्हत, म्हणून तर आपलं चुकतंय, म्हणून चुकतंय. आणि हे सावध करण्यासाठी तुकोबाराय आपल्या जीवांना उपदेश करतात. भैया, अरे जन्माला आलाय ना, तुझा जन्म कशासाठी या? कशासाठी या? घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. अरे तुझा जन्म आहे ना हा भगवंताच्या सेवेसाठी या. कारण सोपं सोपं सांगायचं म्हणलं तर काही काही लोकांना कळत नाही. एखाद्या ठिकाणी काही एखाद्या ठिकाणी कठोर भाषा वापरली पडते. जसं काही ठिकाणी नाथबाबांना शांती ब्रह्म म्हणतात, पण जेव्हा समाज ऐकायला तयार नाही ना, तर नाथबाबा ज्यांना शांती ब्रह्म पद आहे ते सुद्धा शिवी घालतात समाजाला, जर ऐकत नसतील तर. काय म्हणतात? काय माय गेली होती टिंब टिंब पाशी, हरी नाही मुखाशी, हरी मुढा. शिवी घातली. पर एकीकडे तुकोबाराय समाजाला समजावत असताना पाया पडून सुद्धा सांगतात, भैया तुझा जन्म गोड प्रमाण घेतला आमच्या महाराजांनी. लागून या पाया विणवी तो तुम्हाला करी टाळी बोला मुखी नाव, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळा. पाया पडून सांगितलं. बाकीना सुधरी घेत, बाकीना तरी बी सुधारणार नाही. पाय पडीने सांग तरी बाकीना फरक पडणार नाही. एखादा रोगीतला बेकार रासना एखादा जाडले सुधरूच देत नाही. हा, रोग लागे त्याला बिलाज नाही, बरोबर आहे की नाही? पाया पडून सांगितलं तुकोबारायांनी, तरी काही लोकांना नाही समजलं. जर फॉर एक्झाम्पल आपण जर आपल्या लेकराला दुकानावर पाठवलं, मावशी आई आपल्या लेकराला दुकानावर पाठवायचंय, दादा जा आणि साबण किंवा चहापत्ती घेऊन ये. एका शब्दात मुलगा ऐकत नाही. तुम्ही त्याला म्हणता जाई ना भाऊ, ए दादा जाय रे. तो नाही माल नाही जाणं. ओ भाऊ वय रे दादा, माल नाही जाणं. हो दादा वय रे. हो भाऊ तुम्ही पाय पडत जाय रे. नाही माल नाही जाणं. पाय पडीन सांगेल बेटा आया बटत नाही. भाऊ तुम्ही पाय पडत जाय रे. नाही ऐक. मग माय त्याला सांगास हो म्हणा बाप, हो बाप जाय रे भाऊ. तसे आमचे संतही सांगतात. पाया पडून फरक पडला नाही ना, मग संतांनी थोडं नम्रपणे अजून सांगितलं, हे करा रे बापानो
साधन हरीचे, करा रे बापांनो साधन हरीचे. ज्या कामासाठी आलोय त्या कामात आपलं चित्तच नाही. मी नेहमी विनोदातून सांगतो, ज्या कामासाठी गेलो त्या कामात आपलं चित्त असलं पाहिजे. हा, माझा एक व्हिडिओ चांगला फिरतोय. एक पोरगा पोर देखाल घ्या, ज्या काम लिहिले त्या कामात चित्त पाहिजे माणूस ना. एक पोरगा, त्यान बाप, त्यान भाऊ आणि त्यान मित्र आणि पोरगा. किती लोक गेले? 4 लोक घ्यात पोर देखाले. पोर पाणी ना ग्लास लईनी, पोरगाला पाणी दिनं, पोरगाना भाऊले दिनं, पोरगाना बापले दिनं, पोरगाना मित्रले दिनं. 4 पाणी पिवाय गे. पोरगी पोहे लईनी, 4 पोहे खावाय गे. बापनी पोऱ्याली चार म्हणे, बावड्या पोर पटणी का रे? बावड्या उभी नाही चुबी नाही, हालिंग ना चालिंग ठायकीच पोम पोम करी. बावड्या पोर पटणी का रे? बावड्या उभी नाही चुबी नाही. बापल्या असं वाटणं मला सर माही राहणार भाऊ. त्यान भाऊ बोलावं म्हणे, बदक रे मोठा तुम्हाला बोली राहणार नाही, कदाचित मर्यादा आडवी येत असेल, तू तरी विचारतून भाऊ ये, तुला तरी सांगे म्हणे. तो भाऊ म्हणे, बावड्या पोरपट नाही कर भाऊ. बावड्या 1 बी नाही 2 बी नाही. बावले बी वाटतं मी मोठा भाऊ आहे भाऊ, सरमावत असेल. मग त्या मित्राला सांगा म्हणे, देख रे भाऊ, तू मित्राला विचार रे पोरपट नाही का? बावड्याला मित्र बाहेर लय घ्या म्हणे, का रे बावड्या पोर देखी का, पोरपट नाही का? बावड्या काहीच नाही म्हणे. बावड्या पोरपट नाही का रे? नाही खरं सांगू का जीवन म्हणे, काय मी पोरच दकी नाही. मग तू आटे पोय कावाले येलो होता का? वो बानट सुरत ना, पोरत ते की नाही येल कशांसाठी होता? तू ज्या कामसाठी येल होता ते करा नव्हतं का पोहे खाणं होतं तुले? पोरगीचा बाप हुशार होता, त्यानं स्वयंपाक लावला म्हणे, आलेले पाहुणे ना आता जुडो अगर नको जुडो पण जेवण करीश नाही जा म्हणे. आता जेवणाला बसले. बावड्याना मित्र म्हणे, देख रे मी इशारा करा का पोरद केली जो बरं म्हणे. 4 लोके नवरदेव पोरगा, त्यांना भाऊ, त्यांना बाप आणि मित्र 4 लोके जेवणले बसेल होता. पोरगी ताट ठीक आहे पहिला मा, तरी बावड्याने हिंमत होत नाही वरदाखानी. दुसऱ्यांदा पोरगी तर वरण लय नाही. मित्राने इशारा करा म्हणे, देख रे पोरद केली बरं आता चान्स पुन्हा यावा नाही रे. मित्राने इशारा करा, पोर वरण वाढत होणे. यान पोरकडे देख, एवढी सुंदर पोर होती. यान पोरकडे देख, अहो देखतच राही घ्या. पोरगी किचन रूम मा घुशी गई, तवलो गुंद किरांता. आता किचन रूम मा कवय पडदा सरकीन कवय आको बाहेर नाही असा मत होता तद किरांता. नेमकं पोरत शिराला येऊन सर्वासले शिरावा. हा भाऊन ताटमा बी शिरा ठेवा. हा पोरकडे दे किरांता. 3कडे दका दका मा याने शिराले वरण मा कालाय कालाय राहता. पोरने दकिली ना पोरा असायला लाग गई. किचन रूम मा गई तिने मैत्रीण म्हणे, का होती ती का बा शिरानी? माय म्हणे, अहो बानट सुरत ना वरण मा शिरा कालाय राहणार. ज्या कामासाठी गेलोय ना ते काम पहिले करायचं. संतांनी अगोदर पाया पडून सांगितलं तरी समाजाला कळलं नाही. संतांनी बाप म्हणलं, करा रे बापांनो साधन हरीचे, धनीकरणीचे करू नका. तुमच्या पाया पडले तरी ऐकत नाही, बाप म्हणलं तरी ऐकत नाही. मी उदाहरण देत असताना सांगत होतो, तुमच्या पोराला जर दुकानावर पाठवायचं असेल, पोरगा ऐकत नाही. पहिले माय सांगते, बावड्यातून पाय पडत जाय रे भाऊ, घरमा कोणीच नाही रे दुकानावर जावले. पोरे ऐकत नाही. मायने जीवरच थोडीशी पण राग बी करता येत नाही. हो म्हणा बाप जाय रे भाऊ. बाप महिन्यावर बी टाया पटत नाही. मग माय काय करस, आता आहे भाऊ तून पाय पडले होते आज सांगस. मग कार्यक्रम चालू आहे, गोमाल गोमाल कुमचाड कुमचाडना. तसं संतांनी अगोदर पाया पडले. बाप म्हणलं ऐकत नाही.
मग आमचे संत शेवटच्या आरेकारेच्या भाषेत सांगतात, हे उठा जागे वारे आता, उठा जागे वारे संतांना आर्यकार्याची भाषा वापरावी लागली. आर्यकार्याची भाषा वापरावी लागली ना आर्यकार्यावर बी टाया बटना नाही. मग काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुखाशी अरे मुढा. जर तुझ्या मुखात भगवंताचं नामचिंतन येत नसेल तर काय माय गेली होती भूतापाशी. हा पाय पडीन सांगा ऐक नाही. कारण आहे ना, एक दाव माणूस चांगलं सांगस, दोन दाव चांगलं सांगस, तीन दाव चांगलं सांगस, नाही ऐका का त्याला नावीलाच राहत बोलाले. किती सांगू तारी नाही कधी बसली दे, पुढे दिलडे रडतिला, पुढे दिलडे वा महाराज, एक नंबर प्रमाण घेतलं. जर ऐकतच नसतील मग कठोर भाषा, थोडी कडक भाषा, बरोबर आहे ना. कोयला मा पाय पडी पडी सांगू दखारे हो मी बी तुमना जेरवा गेल्या रे दखारे मना रानावर मना बाकीना गोष्टीच होत जाऊ नका रे दखारे मायन्यान कधी. पण बाकीना किडाच पाड्यात ना मला दुसरा व्हिडिओ नावीलाच त्यांनी टाकणं पडणार होता. ज्याने दकेले त्याला समजे घेऊ मला काय म्हणा नाही असं. बाकीना सांगित भाई महाराज असं बोलू का, खरंय तुम्हाला असं बोलू का. पण माले ज्या महाराज बोल राहतात त्या का टिंगरीवाला होतात का, मग बोलणारा बी त्याच होतात ना. मग आमच्या संतांची शिकवण आहे नाथाडाच्या माथी हानू हा प्रसंग आला ना नामचिंतनासोबत ती ताकद बी संगे ठेवू. बनवून तिथं काढाले इतकं सगळं सांगू नाही, समाज ऐकत नाही. पर तुकोबाराय सांगतात भैया जन्माला आलोय ना तर भगवंताला आपलं असं कर. मग कोणत्या देवाला करा, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं करतात. जसं की सोमवार आला की महादेव, सोमवार उन्हा महादेवनं नाव काढ का मला या बहिणीच ना पायच पडू असा जीव करत. आणि त्या प्रदीप मिश्रा महाराज बिचारांना पाय देऊन पान पिली मला देखील नाही. त्या बाबा भेटतात पहिले पाय दिली प्रसाद लिहिली थोडं. त्या बाबाने इथला उपकार घ्यात ना पुरा भारतभर गावे गावना महादेव जागे कट टाकत त्या बाबाने. नाही ते बाईसले ना लग्न व्हा तर 15-15 वरीस माहित पडे आपला गावना महादेव मंदिर कोणता कोपरालचे आज. आता ते महादेवना मंदिर मग गावमान गावमा 1.5 तास नंबर लागत नाही. आता आखो ढिल्ल पडी गे बा यंदा. आपला बाकी नसले सवरास पैतान पाठ लागाने पहिला उरीसले असा लट केला होतात ना. एकरोज महादेव म्हणचं पण मावना रवी किरण महाराज म्हणतात काय बाबा तुला बरा कांद्यात मग कीर्तने चालतं म्हणे. या बहिणीले कीर्तन परत सांगतात जाहीर बाबा म्हणे. म्हणतं काय एक कवडी रात्री उठाट देतीस म्हणे माले. इथलं उदीन करेल होतं या बहिणीने महादेवले होते किदराई सोडेल होतो निंदाल बाया जमण्यात. ती एक बाई म्हणे खावताय म्हणे आज पाहिजे काय दिखण्यात नाही म्हणे तुम्ही.
हाय माय मी 3 वाजाल कोरा महादेव दो येऊन तुम्हाला आई बहीण 3 वाजानं सांगे आई बहीण दुसरा दिनले 1:30 वाजाल कोरा महादेव दो येऊन महादेव म्हणसं पण मग सांग जायला या बहिणीला सांग दे रे आपा म्हणे या माठ टाकते रे झोप उभी देते म्हणे या त्याला बी जगू द्यावं बहिणी सोन तुम्हाला पाय पडस बल तर उदीन कट टाकवतो तुम्ही मागे सोमवार आला की महादेव मंगळवार आला की आणि अनादी अंबिका अंबिका भगवती बुधवार आला की बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल गुरुवार होणार का दत्तात्रय बाबा शुक्रवार होणार का संतोषी माय पती जन्माला माझी उदरी मी झाली तयाची नवरी शनिवार होणार का हनुमंतराय आणि रविवार होणार का